चारुहास पंडितांच्या अजून व्यवसायाकडे जायचं आहे, की चिंटू व्यतिरिक्त पण चारुहास पंडितांचं मोठं काम आहे, स्टुडिओ आहे तुमचा पुण्यामध्ये. बरं. काय काय काम करताय तुम्ही कला क्षेत्रामध्ये आणि कुठपर्यंत तुमचे आर्टिकल्स पोचलेत? हां, आता मी जसं सांगितलं होतं, की माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होती. माझी बायकोही ॲडव्हर्टायझिंगमध्येच होती, कारण आम्ही दोघं एकाच वर्गात होतो, लव्ह मॅरेज. आणि लग्न झाल्यावर तिने माझ्या ॲड एजन्सी जॉईन केलेली होती. म्हणजे चिंटूमध्ये तिचाही एक वाटा आहे हे मला वाह! सांगायला पाहिजे, कारण जाहिरातीचा सगळा लोड असताना चिंटूसाठी वेळ मिळवून देणं, हे तिने खूप महत्त्वाचं काम केलं. ॲड एजन्सी चालू असताना एक अशी वेळ आली की आम्हाला वाटायला लागलं की सारखं आपण लोकांच्या इच्छेप्रमाणे काम करतो आहे जाहिरातीत. ती मजा येत नाही, एक क्रिएटिव्ह सॅटिस्फॅक्शन आहे ते मिळत नाही. त्याच्यासाठी आपण काहीतरी वेगळं करूया. तर वेगळं काय करायचं असा विचार करत कारण जसं लँडस्केप, पोर्ट्रेट किंवा ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज वगैरे हा एक ऑप्शन होता आम्हाला, पण तिकडे जायचं नव्हतं. वेगळंच काहीतरी, जसं चिंटू आम्ही एक वेगळा ट्रेंड केला तसं काहीतरी वेगळं करावं असं वाटत होतं. तर एकदा एका लेझर मशीन बघण्यात आलं मग ते. तर तेव्हा लेझर मशीन 2005 सालची गोष्ट आहे ही. हा प्रकारच नवीन होता, लेझर टेक्नॉलॉजी हा. तर तेव्हा येतं वाटलं की ह्याच्यातनं काहीतरी आपल्याला करता येईल. काय करता येईल माहीत नव्हतं. मग एक लेझर मशीन आम्ही विकत घेतलं. तेव्हा जवळ ते 15 लाखाला वगैरे असं होतं, पण ते घेतलं आम्ही. आणि त्याच्यावर वेगवेगळे प्रयोग, वेगवेगळ्या मटेरियलवर प्रयोग करत होते. मग ॲक्रेलिक असेल, पेपर असेल, काच असेल, लाकूड असेल. तर लाकडावर करत असताना वाटलं की हे माध्यम खूप इंटरेस्टिंग आहे. मग त्यात अजून डीप जात गेलो तर त्यात असं लक्षात आलं की लाकडाचे विविध रंग आहेत, नैसर्गिक रंग. तर म्हटलं की ह्या नैसर्गिक रंगांचा वापर करून, हे वेगवेगळ्या जातीची लाकडं आहेत, प्रत्येक जातीचा एक वेगळा रंग असतो, वेगळं टेक्स्चर असतं. ह्याचा वापर करून आपण चित्र तयार करूया. आणि मग आम्ही वेगवेगळ्या जातीचे लाकडाचे थिन लेयर्स घेऊन ते लेझरने कट केले, ते चिकटवले आणि त्यातनं चित्र बनवायला सुरुवात केली. आणि आम्हाला दोघांनाही ते खूप तो प्रकार, माध्यम ते खूप आवडलं. आणि मग आम्ही त्याच्याकडे वळलो. हळूहळू ॲड एजन्सी कमी करून ह्या प्रकाराकडे वळलो आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळत गेला. म्हणजे तेव्हा अगदी 4-5 लोकांपासून सुरू केलेला आमचा व्यवसाय आत्ता आमच्याकडे 50पेक्षा जास्त लोक काम क्या बात करत आहे. आहेत. आणि भारतात जवळजवळ 150पेक्षा जास्त एक्सक्लुझिव्ह आर्ट शॉप्समध्ये आमची ही हो. चित्र विकली जातात. वाह! त्याच्यानंतर भारतातल्या 8 एअरपोर्ट्सवर ही चित्र विकली जातात. वाह! आणि अनेक महत्त्वाच्या मोठ्या लोकांपर्यंत ही चित्र दिली गेलेली आहेत. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं तर मध्ये देवेंद्र फडणवीसांनी बिल गेट्स जेव्हा आले होते महाराष्ट्रात, तेव्हा आम्ही केलेलं चित्र दिलेलं आहे. वाह! त्याच्यानंतर याच्या आधीचे आपले महाराष्ट्राचे गव्हर्नर रमेश रमेश बैस, बैस. तर ते जेव्हा मोदींना भेटायला गेले होते तेव्हा आम्ही केलेलं शिवाजी महाराजांचं चित्र क्या बात दिलं. विराट कोहली विवियन रिचर्डला भेटायला गेला होता तेव्हा आम्ही केलेलं चार्ली चॅपलिनचं चित्र त्यांनी आहा. विवियन रिचर्डला दिलं. अर्थात आमचा मित्र सुनंदन लेलेमुळे ते शक्य झालं. अच्छा, ओके. पण अशा रतन टाटांना दिलं गेलेलं आहे. क्या बात आहे. असे अनेक जण आहेत. राज ठाकरे आमच्या आर्ट गॅलरीला 4-5 वेळा येऊन गेले, वाह. त्यांनी ॲप्रिशिएट केलं, त्यांनी अनेकदा अनेकांना दिले. तर हे ॲप्रिसिएशन अनेक स्तरांमधनं, कॉर्पोरेट्समधनं, कारण कॉर्पोरेट्समध्ये पण प्रश्न पडतो की वेगळं काय द्यायचं. तर अनेक यांनी सांगितलं की अरे तुमची चित्र मिळाली आणि आमचा प्रश्न संपला. मस्त, क्या बात आहे. तर ॲफोर्डेबल प्राईजमध्ये उत्तम क्वालिटीचं हे द्यायचं. आणि आम्ही आमच्या सगळ्या लोकांना सांगितलं की आमचं याचं नाव आहे सृजन आर्ट असं हे आहे. तर हे सृजन आर्टचं प्रॉडक्ट न बघता हे भारताचं रिप्रेझेंटेशन करणारं प्रॉडक्ट आहे. या पद्धतीने याच्याकडे बघा आणि क्वालिटी ही त्या पद्धतीची असायला पाहिजे. आणि मला सांगायला आवडतं की आम्ही ती क्वालिटी देतो. सर, कागद आणि पेन यांचं एक खूप छान नातं आहे. म्हणजे लेखक पण म्हणतो की जेव्हा
तर कागद पेन लिहितानाची ती व्हायब्रेशन येतात ती आम्हाला एक मजा देतात. तुम्ही चित्रकार आहात, कागद आणि पेनचं त्याचंही एक खूप छान नातं आहे. तुम्ही आत्ता iPadवर चित्र काढलं, तुम्ही डिजिटल माध्यम थोडं जवळ केलं आहे. पण आता घिबली आर्ट असेल किंवा ChatGPTला सांगितलं की माझं कार्टून बनवून दे, तर ते अक्षरशः 20 सेकंदाच्या आत तुमचं चित्र बनतं. बरं. या गोष्टीकडे तुम्ही कलाकार म्हणून कसं बघता? तुमची कला कुठेतरी धोक्यात येईल पुढे जाऊन असं वाटतं? धोक्यात येईल असं वाटत नाही. आता जिबली आर्ट वगैरे जे आहे, तर त्यातसुद्धा म्हणजे मला जे वाटतं आहे की हे त्यांच्या परवानगीने झालेलं आहे. अर्थात परवानगी देताना बरेच आर्थिक व्यवहार होतात. एक्झॅक्टली. तर त्या दिवशीनी त्यांनी आणि मग हे त्यांना लोकांना सोपे करून दिलेलं आहे. काय वाईट आहे? हां. असंच माझं म्हणणं आहे. अच्छा. म्हणजे त्यांनी चोरून जर का केलं असतं, हां. म्हणजे जिबली आर्टची परवानगी न घेता केलं असतं, कॉपीराईटचा भंग करून जर का केलं असतं, तर ते चुकीचं आहे. पण जर का त्यांची परवानगी घेऊन केलं, तर लोकांना एक चांगल्या पद्धतीने काहीतरी गंमत बघायला मिळाली, तर काही हरकत नाही असं मला वाटतं फ्रँकली. अच्छा. कदाचित अनेकांचा याला विरोध विरोध असेल, असेल. पण मला असं वाटतं की जर का त्या कलाकाराची परवानगी असेल, तर व्हाय नॉट? पण कसलेले कलाकार येत राहतील सर अजूनही पुढे आणि कला जिवंत नक्कीच, राहील? नक्कीच. कला जिवंत राहणार. AI खूप फास्ट करत असतं काम आणि ते खूप मोठं आव्हान आहे कलाकारांच्या समोर. पण कलाकारांपुढे जे आव्हान आहे ते त्या AIच्या पुढे कसं जायचं? तो जेव्हा म्हणजे AIचा आता वापर करावाच लागणार आहे. म्हणजे कुठलाही कलाकार असेल ना, तो AIचा म्हणजे जसं पूर्वी लोकं कॉम्प्युटरला नाका मुरडायचे, पण त्यांनाही तो कॉम्प्युटरचा वापर करावाच लागला. लेखकसुद्धा कॉम्प्युटरला नाका मुरडायचे, आता ते कॉम्प्युटरवर लिहितात. पुढची पिढी तर लिहायलाच लागलेली आहे. त्यांना हाताने लिहिणंच अवघड आहे. तसंच हे होणार आहे. AIला आपण टाळू शकत नाही. फक्त त्याचं गुलाम व्हायला नको. गुलाम न होता मास्टर व्हा क्या बात आहे. आणि मग त्याच्यापेक्षा चांगलं काय करू, त्याच्या पुढे जाऊन किंवा त्याच्याकडनं काय चांगलं काढून घेता येईल याचा प्रयत्न करा. लेबर वर्क कमी करता येईल असं बघा. क्या बात आहे. ओके.